आता या ठिकाणी आपल्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता, तो बारगळलेला आहे, काय सांगा? अविश्वासाचा प्रस्ताव वास्तविक हा अनैतिक गोष्ट होती. ती अविश्वासाचा ठराव आणावा असं काहीही घडलेलं नव्हतं. कामकाज व्यवस्थित सुरळीत सुरू होतं, परंतु काही स्वार्थ या लोकांचा, सचिवांचा आणि यांचा नडल्यामुळे त्या स्वार्थाच्या आड त्यांना असं वाटलं आम्ही येतोय, परंतु स्वार्थाच्या आड न येता आम्ही संस्थेचं हित काय आहे, संस्थेचं हित व्हावं या दृष्टीने ते जी समोरचे दुकानं किंवा बाकीच्या दुकानांचा या प्रांगणाचा उपयोग व्हावा यासाठी आमचे सर्व प्रयत्न होते. परंतु त्यांनी ते व्यक्तिशः घेऊन आणि मग त्या अविश्वास ठरावाचा प्रयत्न केला. त्यांनी मध्यंतरी बरेच सामान्य सभासद कमी केले घरातील नातेवाईक वगैरे यांना वाढवून घेतलं आणि त्यांना असं वाटलं की या भरोशावर आपण जिंकणार आहोत, म्हणून त्यांनी हा सर्व खटाटोप केला. परंतु सामान्य जे सभासद आहेत त्यांनी हा हाणून पाडला, नातेगोतं चालू दिलं नाही. अरे तुम्ही बघितलं असेल, जर हजर असाल तर आमचं काय म्हणणं आहे, म्हणजे आमच्यावर जे आरोप केलेले आहेत ते त्याचं उत्तर सुद्धा देऊ दिले नाही. एवढी दांडगाई त्यांची सुरू होती आणि कसंही करून विश्वास प्रस्ताव होता तो बारगळला गेला आहे. मला बऱ्यापैकी मतं मिळाली, 83 मतं मला मिळाली आहे. ज्यांना गर्व होता मोठे काम करून, घरातले मेंबर करून आणि संस्थेची प्रॉपर्टी हडप करण्याचा ज्यांचा उद्योग होता, तो उद्योग या पंथांनी हाणून पाडला आहे. आणि याच्या पुढे परत त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवू आणि त्यांचा कोणत्याही परिस्थितीत हा विजय हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. आम्हाला नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही या युद्धात आम्ही विजय झालेलो आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.